सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालय सध्या विविध समस्यांच्या गर्तेत सापडलंय. स्वच्छतेच्या अभावामुळे आणि महत्त्वाची अनेक पदं रिक्त असल्यामुळे या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. विशेषतः आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे रुग्णालय जीवनावश्यक सेवांचं केंद्र मानलं जातंय. तरी आज तेच रुग्णालय स्वच्छतेच्या आणि सुविधांच्या अभावामुळे त्यांच्यासाठी समस्यांचं केंद्र बनलंय. गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालयात अनेक पदं रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनात आणि रुग्णसेवेत सातत्यानं अडथळे निर्माण होत आहेत. महत्त्वाची पदं रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवांचं नियोजन आणि अंमलबजावणी दोन्ही ठप्प झाले. अनेक पदं रिक्त असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अनेकदा योग्य उपचार मिळत नाहीत. यातूनच अनेक रुग्णांना उपचारांसाठी शेजारील तेलंगणा राज्यातील खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ येते. त्यामुळे गरीब रुग्णांच्या आर्थिक अडचणी अधिक गंभीर बनत आहेत. सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेची अवस्था अत्यंत वाईट आहे. रुग्णालयाच्या भिंतीला सर्वत्र भेगा पडल्यात. भिंतींवर काळे डाग आहेत आणि सोनोग्राफी करण्याकरता महिला नसल्यामुळे सोनोग्राफी करण्याकरता महिलांना अडचणी निर्माण होत आहेत. या समस्यांची तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. प्रतिनिधी सुरेश एम तिपट्टीवार, NTV न्यूज मराठी, सिरोंचा, गडचिरोली.